राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे. राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे. कलम 1 संघराज्याचे नाव आणि भूप्रदेश. कलम 1 संघराज्याचे नाव आणि भूप्रदेश. कलम 2 नवीन राज्य स्थापन दाखल करणे. कलम 2 नवीन राज्य स्थापन दाखल करणे. कलम 3 नवीन राज्याची निर्मिती. नवीन राज्याची निर्मिती, सीमारेषा क्षेत्र आणि नाव बदलणे. कलम 3 नवीन राज्याची निर्मिती, सीमारेषा क्षेत्र आणि नाव बदलणे. कलम 4 पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे. कलम 4 पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे. कलम 5 घटना लागू झाली त्यावेळेचे नागरिकत्व. कलम 5 घटना लागू झाली त्यावेळेचे नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. कलम 7 पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. कलम 7 पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. कलम 9 स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. कलम 9 स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार चालू राहणे. कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार चालू राहणे. कलम 11 नागरिकत्व हक्क नियमांचे संसदेचे अधिकार. कलम 11 नागरिकत्व हक्क नियमांचे संसदेचे अधिकार. कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत किंवा विरोधातील कायदे. कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत आणि विरोधातील कायदे. कलम 14 समानतेचा मूलभूत हक्क, कायद्यापुढे समानता. कलम 14 समानतेचा मूलभूत हक्क, कायद्यापुढे समानता. कलम 15 धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध. कलम 15 धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध. कलम 16 सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी. कलम 16 सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 पदव्यांची समाप्ती. कलम 18 पदव्यांची समाप्ती. कलम 19 स्वातंत्र्याचे अधिकार आणि त्यांचे संरक्षण. कलम 19 स्वातंत्र्याचे अधिकार आणि त्यांचे संरक्षण. कलम 20 अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 20 अपराधींच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 21 व्यक्तिस्वातंत्र्य आणि जीविताची हमी. कलम 21 व्यक्तिस्वातंत्र्य आणि जीविताची हमी. कलम 21A 6 ते 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण हा मूलभूत हक्क. कलम 21A 6 ते 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण हा मूलभूत हक्क. कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण. कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण. कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगार याला प्रतिबंध. कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगार याला प्रतिबंध. कलम 24 कारखान्यामध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध. कलम 24 कारखान्यामध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध. कलम 25 धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रसार आणि आचरण. कलम 25 धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रसार आणि आचरण. कलम 26 धर्मविषयक व्यवहाराचे स्वातंत्र्य. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांचे स्वातंत्र्य.
कलम 27 धर्मस्वातंत्र्यासाठी पैसा देणगी देण्याबाबत स्वतंत्र. कलम 27 धर्म प्रचारासाठी पैसे देणगी देण्याबाबत स्वतंत्र. कलम 28 शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. कलम 28 शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. कलम 29 अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण. कलम 29 अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण. कलम 30 अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापण्याचा अधिकार. कलम 30 अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापण्याचा अधिकार. कलम 31 हे कलम रद्द केलेले आहे. कलम 32 घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार. कलम 32 घटनाचा दाद मागण्याचा अधिकार. कलम 33 सैन्य दलासाठी अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांमध्ये संसदेस बदल करण्याचा अधिकार. कलम 33 सैन्य दलासाठी अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांमध्ये संसदेस बदल करण्याचा अधिकार. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना तिसऱ्या भागाने प्रदान केलेल्या अधिकारांवर निर्बंध. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना तिसऱ्या भागामध्ये प्रदान केलेल्या अधिकारांवर निर्बंध. कलम 35 तिसऱ्या भागाच्या अंमलबजावणी संबंधी. कलम 36 राज्यसंस्थेचे व्याख्या भाग 3 प्रमाणेच. कलम 36 राज्यसंस्थेची व्याख्या भाग 3 प्रमाणेच. कलम 71 मार्गदर्शक तत्त्वांचे आयोजन. कलम 37 मार्गदर्शक तत्त्वांचे आयोजन. कलम 38 लोककल्याणकारी राज्याची समाज व्यवस्था. कलम 38 लोककल्याणकारी राज्याची समाज व्यवस्था. कलम 38(2) विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. कलम 38(2) विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. कलम 39(a) समान न्याय व कायदेविषयक निःशुल्क सहाय्यता करणे. समान वेतन, बालकांना विकासाच्या संधी इत्यादी. कलम 39(a) समान न्याय व कायदेविषयक निःशुल्क सहाय्यता करणे. समान वेतन, बालकांना विकासाच्या संधी इत्यादी. कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना. कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना. कलम 41 कामाचा, शिक्षणाचा व सरकारी मदतीचा अधिकार. कलम 41 कामाचा, शिक्षणाचा व सरकारी मदतीचा अधिकार. कलम 42 कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि स्त्रियांना प्रसूती सहाय्य याची तरतूद. कलम 42 कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि स्त्रियांना प्रसूती सहाय्य याची तरतूद. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान मिळवणे आणि सहकारी कुटीर उद्योगांचे संवर्धन. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान मिळावे आणि सहकारी कुटीर उद्योगांचे संवर्धन. कलम 44 समान नागरी संहिता कायदा करणे. कलम 44 समान नागरी संहिता कायदा करणे. कलम 45 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे संगोपन व शिक्षण. कलम 45 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे संगोपन व शिक्षण. कलम 46 अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांचे हित संवर्धन. कलम 46 अनुसूचित जाती व जमाती व दुर्बल घटकांचे हित संवर्धन. कलम 47 भरणपोषण, राहणीमान आणि आरोग्य यांचा दर्जा उंचावणे व दारूबंदीसाठी प्रयत्न करणे. कलम 47 भरणपोषण, राहणीमान आणि आरोग्य यांचा दर्जा उंचावणे व दारूबंदीसाठी प्रयत्न करणे. कलम 48 शेती आणि पशुसंवर्धन यांची व्यवस्था करणे. कलम 48 शेती व पशुसंवर्धन यांची व्यवस्था करणे. कलम 48(a) पर्यावरण संरक्षण व वन्यजीवांचे संरक्षण. कलम 48(a) पर्यावरण संरक्षण व वन्यजीवांचे संरक्षण. कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके व वास्तू यांचे संरक्षण. कलम 49 राष्ट्रीय
राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व वस्तू यांचे संरक्षण. कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. कलम 51 आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता यांचे संवर्धन इत्यादी. कलम 51 आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता यांचे संवर्धन इत्यादी. कलम 51A मूलभूत कर्तव्य. कलम 51A मूलभूत कर्तव्य. कलम 52 राष्ट्रपती. कलम 52 राष्ट्रपती. कलम 53 संघराज्याची शासनशक्ती. कलम 53 संघराज्याची शासनशक्ती. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी. कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी. कलम 57 फेरनिवडणुकीस पात्रता. कलम 57 फेरनिवडणुकीस पात्रता. कलम 58 राष्ट्रपतीच्या पदासाठी पात्रता. कलम 58 राष्ट्रपतीच्या पदासाठी पात्रता. कलम 59 राष्ट्रपती पदाची शर्ती. कलम 59 राष्ट्रपती पदाची शर्ती. कलम 60 राष्ट्रपती पदाची शपथ. कलम 60 राष्ट्रपती पदाची शपथ. कलम 61 राष्ट्रपती पदावरील महाभियोगाची कार्यपद्धती. कलम 61 राष्ट्रपती पदावरील महाभियोगाची कार्यपद्धती. कलम 62 हंगामी निवडलेल्या व्यक्तीच्या कालावधीसंबंधी. कलम 62 हंगामी निवडलेल्या व्यक्तींच्या कालावधीसंबंधी. कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती. कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती. कलम 65 राष्ट्रपती या अनुपस्थित उपराष्ट्रपतींनी कार्य पार पाडणे. कलम 65 राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींनी कार्य पार पाडणे. कलम 67 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 67 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कालावधी. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कालावधी. कलम 72 राष्ट्रपतींचा देयाचा अधिकार. कलम 72 राष्ट्रपतीचा देयाचा अधिकार. कलम 73 संघशासनाच्या कार्यकारी अधिकारी व्याप्ती. कलम 73 संघशासनाच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. कलम 74 केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना. कलम 74 केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना. कलम 75 मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी. कलम 75 मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी. कलम 76 महान्यायवादी. कलम 76 महान्यायवादी. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देणे पंतप्रधानाचे कर्तव्य. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देणे पंतप्रधानाचे कर्तव्य. कलम 79 संसदेची रचना. कलम 79 संसदेची रचना. कलम 80 राज्यसभेची रचना. कलम 80 राज्यसभेची रचना. कलम 81 लोकसभेची रचना. कलम 81 लोकसभेची रचना. कलम 82 प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना. कलम 82 प्रत्येक जनगणनेनंतर मतदाराची पुनर्रचना. कलम 85 संसदेचे अधिवेशन बैठक पुढे ढकलणे व समाप्ती. कलम 85 संसदेचे अधिवेशन बैठक पुढे ढकलणे व समाप्ती. कलम 86 अभिभाषण करण्याचा राष्ट्रपतींचा हक्क. कलम 86 अभिभाषण करण्याचा राष्ट्रपतींचा हक्क. कलम 87 राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. कलम 87 राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. कलम 88 मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे अधिकार. कलम 88 मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे अधिकार. कलम 89 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. कलम 89 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. कलम 93 लोकसभा सभापती आणि उपसभापती. कलम 93 लोकसभा सभापती व उपसभापती. कलम 99 संसदेच्या सदस्यांची शपथ. कलम 99 संसदेच्या सदस्यांची शपथ. कलम 100 सभागृहामध्ये मतदान, जागा रिक्तता आणि गणसंख्यांची गणना न करता सभागृहाचा अधिकार. कलम 100 सभागृहामध्ये मतदान, जागा रिक्तता आणि गणसंख्येची गणना न करता सभागृहाचा अधिकार. कलम 102 सदस्यांची अपात्रता. कलम 102 सदस्यांची अपात्रता. कलम 106 सदस्यांचे वेतन आणि भत्ते. कलम 106 सदस्यांचे वेतन आणि भत्ते.
कलम 108 दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. कलम 108 दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. कलम 110 धनविधेयकाची व्याख्या. कलम 110 धनविधेयकाची व्याख्या. कलम 111 विधेयकास अनुमती. कलम 111 विधेयकास अनुमती. कलम 112 वार्षिक वित्तीय पत्रक. कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. कलम 114 विनियोजन विधेयक. कलम 114 विनियोजन विधेयक. कलम 115 पूरक अतिरिक्त अनुदाने. कलम 115 पूरक अतिरिक्त अनुदाने. कलम 116 लेखानुदाने. कलम 116 लेखानुदाने. कलम 120 संसदेत वापरावयाची भाषा. कलम 120 संसदेत वापरावयाची भाषा. कलम 121 संसदेवरील चर्चेवर निर्बंध. कलम 121 संसदेवरील चर्चेवर निर्बंध. कलम 122 संसदेच्या कार्याबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही. कलम 122 संसदेच्या कार्यालयाबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही. कलम 123 राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. कलम 123 राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. कलम 124 सर्वोच्च न्यायालय. कलम 124 सर्वोच्च न्यायालय. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. कलम 132 उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलाचे अधिकार. कलम 132 उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलाचे अधिकार. कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराचा विस्तार. कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराचा विस्तार. कलम 139 विशेष आदेश जारी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. कलम 139 विशेष आदेश जारी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतींचा अधिकार. कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. कलम 148 भारताचा नियंत्रक व लेखापरीक्षक. कलम 148 भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. कलम 149 नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची कर्तव्ये आणि अधिकार. कलम 149 नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची कर्तव्य आणि अधिकार. कलम 151 लेखापरीक्षक अहवाल. कलम 151 लेखापरीक्षक अहवाल. कलम 153 राज्यांचे राज्यपाल. कलम 153 राज्यांचे राज्यपाल. कलम 155 राज्यपालांची नियुक्ती. कलम 155 राज्यपालांची नियुक्ती. कलम 161 राज्यपालांचा देयाचा अधिकार. कलम 161 राज्यपालांचा देयाचा अधिकार. कलम 163 राज्यपालास सहाय्य करण्याकरिता व सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळ असेल. स्वविवेकाधिकार. कलम 163 राज्यपालास सहाय्य करण्याकरिता व सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळ असेल. स्वसेवाधिकार. कलम 164 मुख्यमंत्री व मंत्री यांची राज्यपालाद्वारे नेमणूक. मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार. कलम 164 मुख्यमंत्री व मंत्री यांच्या राज्यपालाद्वारे नेमणूक. मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार. कलम 165 राज्याचा महाधिवक्ता. कलम 165 राज्याचा महाधिवक्ता.
कलम 169 राज्य विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा न करणे. कलम 169 राज्य विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा न करणे. कलम 170 विधानसभेची रचना. कलम 170 विधानसभेची रचना. कलम 171 विधान परिषदेची रचना. कलम 171 विधान परिषदेची रचना. कलम 175 राज्यपालाचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा व संदेश पाठवण्याचा अधिकार. कलम 175 राज्यपालाचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा व संदेश पाठवण्याचा अधिकार. कलम 193 शपथ घेण्यापूर्वी पात्रता नसताना व अपात्र घोषित केल्यानंतर स्थानापन्न झाल्यास व मतदान केल्यास शिक्षा. कलम 193 शपथ घेण्यापूर्वी पात्रता नसताना व अपात्र घोषित केल्यानंतर स्थानापन्न झाल्यास व मतदान केल्यास शिक्षा. कलम 199 राज्याच्या धन विधेयकाची व्याख्या. कलम 199 राज्याच्या धन विधेयकाची व्याख्या. कलम 202 राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र. कलम 202 राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र. कलम 213 विधिमंडळाच्या विरामकाळात राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार. कलम 213 विधिमंडळाच्या विरामकाळात राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार. कलम 214 उच्च न्यायालय राज्यांसाठी. कलम 214 उच्च न्यायालय राज्यांसाठी. कलम 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. कलम 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. कलम 225 उच्च न्यायालयाचे अधिकार. कलम 225 उच्च न्यायालयाचे अधिकार. कलम 226 विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. कलम 226 विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. कलम 239 केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन. कलम 239 केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन. कलम 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालये. कलम 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालये. कलम 243 पंचायत राज संबंधींची व्याख्या. कलम 243 पंचायत राज संबंधींच्या व्याख्या. कलम 243 ग्रामसभा. कलम 243 ग्रामसभा. कलम 243 पंचायतीची स्थापना. कलम 243 पंचायतीची स्थापना. कलम 243 पंचायतीची रचना. कलम 243 पंचायतीची रचना. कलम 243 जागेंचे आरक्षण. कलम 243 जागांचे आरक्षण. कलम 243 पंचायतीचा कालावधी. कलम 243 पंचायतीचा कालावधी. कलम 243 सदस्यांची अपात्रता. कलम 243 सदस्यांची अपात्रता. कलम 243 पंचायतीची सत्ता, हक्क आणि जबाबदाऱ्या. कलम 243 पंचायतीची सत्ता, हक्क आणि जबाबदाऱ्या. कलम 243 कर लादणे आणि निधी याबाबत पंचायतीचा अधिकार. कलम 243 कर लादणे आणि निधी याबाबत पंचायतींचा अधिकार. कलम 243 आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना. कलम 243 आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना. कलम 243 पंचायतीच्या हिशोबाचे लेखापरीक्षण. कलम 243 पंचायतीच्या हिशोबाचे लेखापरीक्षण. कलम 243 पंचायतीच्या निवडणुका. कलम 243 पंचायतीच्या निवडणुका. कलम 243 केंद्रशासित प्रदेशांकरिता उपाययोजना लागू करणे. कलम 243 केंद्रशासित प्रदेशांकरिता उपाययोजना लागू करणे. कलम 243 विशिष्ट प्रदेशांना पंचायत कायदा लागू नाही. कलम 243 विशिष्ट प्रदेशांना पंचायत कायदा लागू नाही. कलम 243 अस्तित्व असलेल्या कायद्यांचे व पंचायतीचे सातत्य.
कलम 243 यांना अस्तित्व असलेल्या कायद्यांचे व पंचायतीचे सातत्य. कलम 243 ओ पंचायत निवडणुकांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध. कलम 243 ओ पंचायत निवडणुकांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध. कलम 243 पी नगरपालिकेची व्याख्या. कलम 243 पी नगरपालिकेची व्याख्या. कलम 243 क्यू नगरपालिकेची नगरपंचायत, नगरपरिषद व मनपा स्थापना. कलम 243 क्यू नगरपालिकेची नगरपंचायत, नगरपरिषद व मनपा स्थापना. कलम 243 आर नगरपालिकेची रचना. कलम 243 आर नगरपालिकेची रचना. कलम 243 एस वॉर्ड समितीची रचना आणि स्थापना. कलम 243 एस वॉर्ड समितीच्या रचना आणि स्थापना. कलम 243 टी राखीव जागांचे आरक्षण. कलम 243 टी राखीव जागांचे आरक्षण. कलम 243 यू नगरपालिकांचा कालावधी. कलम 243 यू नगरपालिकांचा कालावधी. कलम 243 व्ही सदस्यांची अपात्रता. कलम 243 व्ही सदस्यांची अपात्रता. कलम 243 डब्ल्यू नगरपालिकेचे अधिकार व जबाबदाऱ्या. कलम 243 डब्ल्यू नगरपालिकेचे अधिकार व जबाबदाऱ्या. कलम 243 एक्स कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकेची निधी. कलम 243 एक्स कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकेची निधी. कलम 243 वाय राज्य वित्त आयोग. कलम 243 वाय राज्य वित्त आयोग. कलम 243 झेड नगरपालिकेच्या लेख्यांची लेखापरीक्षा. कलम 243 झेड नगरपालिकेच्या लेखांची लेखापरीक्षा. कलम 243 झेड ए नगरपालिकेची निवडणुका. कलम 243 झेड ए नगरपालिकेच्या निवडणुका. कलम 243 झेड बी केंद्रशासित प्रदेशांना लागू करणे. कलम 243 झेड बी केंद्रशासित प्रदेशांना लागू करणे. कलम 243 झेड सी काही क्षेत्रांना लागू नाही. कलम 243 झेड सी काही क्षेत्रांना लागू नाही. कलम 243 झेड डी जिल्हा नियोजन समिती. कलम 243 झेड डी जिल्हा नियोजन समिती. कलम 243 झेड ई महानगर नियोजन समिती. कलम 243 झेड ई महानगर नियोजन समिती. कलम 243 झेड एफ सध्याच्या नगरपालिका व कायदे लागू करणे. कलम 243 झेड एफ सध्याच्या नगरपालिका व कायदे लागू करणे. कलम 243 झेड जी निवडणूक विषयक न्यायालयांचा हस्तक्षेप नाही. कलम 243 झेड जी निवडणूक विषयांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. कलम 243 झेड एच ते 243 झेड टी सहकारी संस्थांसंबंधीची कलमे. कलम 243 झेड एच ते 243 झेड टी सहकारी संस्थांसंबंधी कलमे. कलम 248 कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्राकडे. कलम 248 कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्राकडे. कलम 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 250 आणीबाणीत राज्यसूचीतील विषयांबाबत कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 250 आणीबाणीत राज्यसूचीतील विषयांबाबत कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 252 दोन किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने त्या राज्यांसाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्याकरिता कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्याकरिता कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 256 केंद्र आणि राज्याची विशेष जबाबदारी. कलम 256 केंद्र आणि राज्याची विशेष जबाबदारी. कलम 262
आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्याविषयी तंट्यांचा अभिनिर्णय कलम 262. आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्याविषयी तंट्याचा अभिनिर्णय कलम 263. आंतरराज्यीय परिषदेबाबत उपबंध तरतुदी कलम 263. आंतरराज्यीय परिषदेबाबत उपबंध तरतुदी कलम 266. केंद्र व राज्य यांचे एकत्रित निधी व लोकलेखे कलम 266. केंद्र व राज्य यांचे एकत्रित निधी व लोकलेखे कलम 267. केंद्र आणि राज्यांचा आपत्कालीन खर्च निधी कलम 267. केंद्र आणि राज्यांचा आपत्कालीन खर्च निधी कलम 280. वित्त आयोग कलम 280. वित्त आयोग कलम 300 कायदेशीर मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही. कलम 300 कायदेशीर मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही. कलम 312 अखिल भारतीय सेवा कलम 312 अखिल भारतीय सेवा कलम 315 केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग कलम 315 केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग कलम 316 सदस्यांची नियुक्ती कार्यकाल कलम 316 सदस्यांची नियुक्ती कार्यकाल कलम 320 लोकसेवा आयोगाची कार्ये कलम 320 लोकसेवा आयोगाची कार्ये कलम 324 निवडणूक आयोग कलम 324 निवडणूक आयोग कलम 326 प्रौढ मताधिकारांच्या आधारे संसदेच्या निवडणुका कलम 326 प्रौढ मताधिकारांच्या आधारे संसदेच्या निवडणुका कलम 327 संसदेच्या विधानमंडळ निवडणुकीबाबत तरतूद करण्याचा अधिकार कलम 327 संसदेचा विधानमंडळ निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार कलम 329 निवडणूक विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या न्यायालयांना बंदी कलम 329 निवडणूक विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा न्यायालयांना बंदी कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखीव जागा कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखीव जागा कलम 331 लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम 331 लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम 332 विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखीव जागा कलम 332 विधानसभेमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखीव जागा कलम 333 राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम 333 राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम 336 विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायांसाठी विशेष तरतुदी कलम 336 विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायांसाठी विशेष तरतुदी कलम 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम 341 अनुसूचित जातींची व्याख्या कलम 341 अनुसूचित जातींची व्याख्या कलम 342 अनुसूचित जमातींची व्याख्या कलम 342 अनुसूचित जमातीची व्याख्या कलम 343 केंद्र आणि राज्यांची राजभाषा कलम 343 केंद्र आणि राज्यांची राजभाषा कलम 344 राज्यसभेसाठी आयोग व संसदीय समिती कलम 344 राज्यसभेसाठी आयोग व संसदीय समिती कलम 350 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण कलम 350 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण कलम 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे कलम 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी कलम 360 आर्थिक आणीबाणी खास दर्जा कलम 360 आर्थिक आणीबाणी खास दर्जा
कलम 368 घटना दुरुस्ती संबंधी, कलम 368 घटना दुरुस्ती संबंधी, कलम 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद, कलम 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद, कलम 371(2) महाराष्ट्राच्या राज्यपालास विशेष जबाबदारी, कलम 371(2) महाराष्ट्राच्या राज्यपालास विशेष जबाबदारी, कलम 395 एखादा अस्तित्वात असलेला कायदा रद्द करण्याची तरतूद, कलम 395 एखादा अस्तित्वात असलेला कायदा रद्द करण्याची तरतूद.